प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेतनं आज या नैनाची वाट लागली आहे। सुरुवातीला आपण बघतोय ही कला गेली आहे ऑफिसमध्ये आणि त्या सानिकाला भेटते। कला या सानिकाला म्हणते, तुला अद्वैतला काही विचारू नकोस आणि जे काही विचारायचं तर तू मला विचारत जा, अद्वैतला कळायला नको माझ्याबद्दल। सानिका हसून म्हणते की मॅडम तुम्ही किती लवकर ओळखलं नाही अद्वैत सरांच्या स्वभावाला। मॅडम तुमची परमिशन असेल तर एक बोलू का? तुम्ही दोघं जणांना अगदी मेड फॉर इच अदर आहात, अगदी सारखी। कला म्हणते थँक्यू अगं, पण मला असाइनमेंटचं ब्रिज दाखवशील का? अद्वैतने बघितलं ना तो ओरडेल मला तो। आणि आता कला आणि ती सानिका दोघी जणी त्यांचं काम करत बसतात। इकडे या नैनाला एवढा ॲटिट्यूड आला। एक सर्वंट येतो तिच्यासाठी ते हार घेऊन, तेव्हा ही नैना ओरडते आणि म्हणते काय रे मॅनर्स नाही का तुला, दारावर नॉक करून यावं ना। मग आता ते देतात तिला हार आणि हार उघडून बघते ती आणि त्या हाराला बघून ती म्हणते मिळवलाच शेवटी मी हार, पण हा हार मला असा मिळवावा का लागला? लग्न झाल्यापासून मी तर काहीच मागितलं नव्हतं यांच्याकडे, यांनी स्वतःहून द्यायला पाहिजे होता मला हार। आज तर मी चांदेकरांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा आली, यांनी स्वतः माझ्या हातात द्यायला पाहिजे होता, नोकरांना काय पाठवलं यांनी। जाऊ देत, मला माझा हार मिळालाय, मला जे जे हवंय ना ते मी मिळवणारच। आता एवढी सातव्या आसमानावर ही की विचारू नका, हिला असं वाटते आता चांदेकरांची खरी मालकीन हीच झाली आहे। आता फोन करते ती आणि ते सँडविच आलं नाही म्हणून ओरडते, लवकर आणावं सँडविच माझं। आता राहिलं हा राहुल येतो तिथे आणि मुद्दाम तिला चढवतो, नैना कसली बॉस लेडी आहेस ग तू, चांदेकरांची सून शोभून दिसते, एकदम रिच आणि रॉयल आहेस तू। आता ही नैना त्या राहुलला म्हणते अरे कसले तरी इथले नोकर, नोकरांना ना नोकरांसारखंच वागवायला पाहिजे। राहुल म्हणतो बरोबर बोलतेस तू नैना। आता तेवढ्यात ना ते सँडविच घेऊन येतात त्या नैनासाठी, एक पिऊन दादा येतात बिचारे। आता ती ते सँडविच खाते, आधी तर त्याला ओरडते किती उशीर लावला सँडविच आणायला, एवढा वेळ लावता का? सँडविच खाल्ल्यावर म्हणते कसलं घाणेरडं बनवलंय हे, असलं बनवतात का, जा दुसरं सँडविच घेऊन ये मला। आता ते पिऊन दादा म्हणतात अहो मॅडम थोडासा उशीर लागला, पण इथे हे असंच बनतं हो सँडविच, दुसरीकडून नाही आणता येणार मला। मग आता ही त्याला ओरडते नैना आणि म्हणते मला उलट उत्तर देतोस का, दुसरीकडून नाही जमणार का? आणि आता ती प्लेट घेते सँडविचची आणि चक्क त्याच्या अंगावर फेकते, एवढं कसं काय डोकं नाहीये या बाईला। आता त्या बिचाऱ्याला खोप पडते ना डोक्याला। नैना त्याला खूप जोरात ओरडते आणि म्हणते घे आणि तूच खा, चल निघ इथून, माझ्याशी वाद घालायचा नाही, चल गेट आउट हो इथून। आता तो तिथून निघून जातो बिचारा, पण त्याच्या डोक्यातनं रक्त वाहत असतं। इकडे हे दोघी जणी काम करताना बघून अद्वैतचं डोकं उठतं, म्हणजे त्याला माहिती नाही ना कला कशासाठी तिथे आली आहे। अद्वैत आधी तर त्या सानिकाला ओरडतो आणि म्हणतो काय ग सानिका तुझी झालीत का सगळी कामं, आणि काय ग तू इथे काय करतेस, तुला जायचं होतं ना। आता ही कला म्हणते अरे आजोबांनी सांगितलं म्हणून मी ऑफिसमध्ये आले होते। मग अद्वैत म्हणतो दिलायस ना डब्बा तू, जा ना मग। आणि काय ग सानिका ऑफिस अवर्समध्ये एम्प्लॉईजने टाइमपास करायचा नाही, तू असं आउटसाइडरशी गप्पा काय मारत बसली आहे? नैना म्हणते अरे ती टाइमपास नव्हती करत, मी निघालेच होते, जाता जाता म्हटलं 2 मिनिटं बोलूयात सानिकाशी। कला म्हणते सानिका सॉरी ग, तुझा वेळ वाया गेला माझ्यामुळे। अद्वैत म्हणतो अरे या 2 मिनिटात तू आर्टिस्टला प्रेझेंटेशन देऊ शकली असते, आर्टिस्टला भेट दिलीस का तू सानिका? आता सानिका म्हणते नाही सर। आता लगेच अद्वैत म्हणतो जा मग लवकर। आता ती निघून जाते बिचारी तिथून। अद्वैत आता या कलालाच जापतो। कला म्हणते एवढा काही उशीर नव्हता झाला चांदेकर, 2 मिनिटच बोलत होते मी त्याच्याशी आणि सगळेच काम करत असताना एम्प्लॉई बोललं ना तर थोडंसं नातं कनेक्ट होतं, बिझनेसचा रूल माहिती नाहीये का तुला? अद्वैत म्हणतो मला माहिती आहे बिझनेसचा रूल, टाइम हा मनी आहे हे मला पण कळतं, मी प्रत्येक मिनिट जपतो। कला म्हणते मी 2 मिनिटं थांबले सानिकाशी बोलायला आणि तू इथे 8 मिनिटापासून मला लेक्चर देतोय, आता नाही का तुझा वेळ वाया जाते? मग अद्वैत म्हणतो हे माझं ऑफिस आहे, मी इथे काय करायचं काय नाही ते माझा प्रश्न आहे, तुला काय करायचंय ग? तुझ्यामुळे माझा टाइम वेस्ट होतोय ना। तुझ्या या वेळात ती आर्टिस्ट टीमला भेटली असती, आता डिझाईन सफर होणार, किती वेळ वाया जाणार कळतंय का तुला, किती उशीर होईल ते? आता कला म्हणते नाही होणार उशीर, जे काही होईल ना ते चांगलंच होईल। अद्वैत म्हणतो तू सांगायची गरज नाहीये चांगलं होईल का काय होईल, बघ आम्ही आता स्वामीनाथनचं डील चांगलं क्रॅक केलं, तू इथे येऊन टाइमपास नसता केला ना तर आणखीन कामं झाले असते। कला म्हणते मला हाऊस नव्हती इथे यायची, मला आजोबांनी पाठवलं म्हणून मी आले आणि मला तुझ्या ड्रॉवर मध्ये ते इनहेलर ठेवायचं होतं, आता माझं काम झालंय मी जाती। 2 मिनिटं वाया गेल्याने काम चांगलं होत असेल तर काय होणार आहे, काम चांगलं झाल्याचं समाधान तरी मिळतं ना। अद्वैत म्हणतो तुझ्याशी वाद घालायची ना मला अजिबात गरज नाहीये, माझं ऑफिस आहे हे, मी इथे काय करतो काय नाही ते मला माहिती, इथले सगळे रूल मी सेट केलेले आहे, त्यामुळे पर्टिक्युलर टाइम मध्ये काय करायचं काय नाही या सगळ्या गोष्टीचं आम्ही मॅनेजमेंट करतो आणि त्यातून मला समाधान मिळतं, तू सांगायची गरज नाही, तुझं काम झालं असेल तर जा तू। कला म्हणते चाललेच आहे मी, मला काय हाऊस नाहीये इथे थांबायची। आणि आता असं म्हणून तिथून कला निघून जाते। पण आता इकडे मात्र या कलाच्या आईला फार त्रास होत असतो, त्यांना कला भेटली ना काल आणि तिला सगळं कळलं म्हणून त्या जरा टेन्शन मध्ये आहेत आणि आता भाजी निसताना भाजी ताटात टाकायची तर खाली टाकत असतात। काजल म्हणते ओ खरे बाई अहो काय चाललंय तुमचं, ती भाजी जरा नीट
निवडा की, लक्ष कुठे? मग त्या म्हणतात अगं हो 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 निवडते हा. मग आता त्या विषय काढतात. काल कला आली आणि कलाला समजा काही कळलं, मला फार वाईट वाटलं. आणि नैना तिचं तर काय, पोरी पोटूशी आहे आणि आपण तिला काही खाऊ पिऊ पण घालू शकत नाही. आता तिच्या वडिलांना पण या गोष्टीचं वाईट वाटतं. म्हणून आता हे सगळेजण ठरवतात की नैनाला काहीतरी खाय प्यायचं म्हणून तिला खाऊ घालावं आणि तिच्या घरी डब्बा घेऊन जावा. काजल म्हणते अगं पण तिच्या घरी काय कमी आहे खाय प्यायला? मग तिची आई म्हणते अगं असं नसतं पोरी, माहेरचे 2 घास पोटात गेले की पोरींना बरं वाटतं. पण ती नैना त्या पात्रतेची आहे का? असो. पण आता काजल म्हणते मग कशाला काळजी करताय, मी आणते ना सामान, जाऊन सांगा काय करायचंय तुम्हाला. मग आता तिची आई म्हणते अगं सामान आणशील पोरी तू, पण तो आपल्याला उधार देणार नाही, आधीचीच उधारी बाकी आहे. आणि तिचे वडील म्हणतात हो ना, आधीचे पैसेच आपण दिले नाहीयेत. काजल म्हणते कशाला काळजी करताय, तो पलीकडचा लाला नाही का, त्याच्या दुकानातून सामान आणते ना मी, त्याच्या दुकानातला तो पोरगा तो माझा मित्रच आहे, तो दिल की मला सामान, तू भर तू यादी कर, मी पटकन सामान घेऊन येते. अद्वैत आता तिथे लागलेलं बघतो त्याच्या सर्वंटला आणि म्हणतो हे काय झालं, असं कसं लागलं? मग आता ते सांगतात नैना मॅडमनी त्याच्या डोक्यावर प्लेट फेकून मारली, त्यांना सँडविच आवडलं नाही म्हणून. अद्वैत म्हणतो बाप रे, अरे किती लागले तुला, आधी त्याला दवाखान्यात घेऊन जा बरं, मी बोलतो नैना मॅडमशी. असं कसं वागू शकता नैना मॅडम तुमच्याशी? अद्वैतला आता जरा रागच आलाय नैनाचा. आता त्या सर्वंटला आधी ते दवाखान्यात नेतात आणि अद्वैत आता विचार करतो ही नैना स्वतःला काय समजते, अशी कशी वागू शकते ती माझ्या सगळ्या सर्वंटशी, माझा स्टाफ माझ्या जीवाच्या आत आहे. आणि आता असा विचार करून हा अद्वैत जातो आता नैनाला झापायला, पण नैना तोपर्यंत घरी गेलेली असते. आता इकडे काजल सामान घेते आणि म्हणते तिच्या मित्राला बरं झालं रे, तुझ्यामुळे सामान भरणं झालं. मग आता ती निघत असताना तो मालक म्हणतो ओ 4200 रुपये द्या. मग आता तिचा मित्र म्हणतो अहो ते पुढच्या महिन्यात देतील ना पैसे. पण त्याचा मालक खूप ओरडतो आणि म्हणतो अरे पुढच्या महिन्यात द्यायला ते काय राहणार आहेत का जागेवर? नाही, एक काम कर, तुझ्या पगारातनं मी पैसे कापतो, ती तुला पुढच्या महिन्यात पैसे देईल ना. तो म्हणतो नाही नाही मालक असं नका करू. मग काजल म्हणते अहो आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही देऊ तुम्हाला पुढच्या महिन्यात पैसे. पण तो मालक काही ऐकायला तयार नाही. तो म्हणतो तू खरेंची पोरगी ना, तुझा बाप जीव द्यायला सांग त्याला, पोरींकडनं भीक मागून घेतोय सामानाची, असं वाटेल ते बोलतो तो. आता काजलला राग येतो खूप आणि ती म्हणते ए माझ्या बापाला बोलायचं नाही, तुझा काय अधिकार आहे बोलायचा. मग आता तो मालक त्या काजलला लोटून देतो आणि म्हणतो चल निघ, पुष्कळ पाहिले तुझ्यासारखे. तेवढ्यात आता तिथे सोहम येतो आणि म्हणतो काय झालंय हे सगळं, आणि त्याला सगळं प्रकरण कळतं आणि तो त्या सामानाचे पैसे देतो. आणि तो किराणा दुकानाचा जो मालक आहे ना, तो त्या सोहमला पण बरंच बोलतो, पण सोहम पैसे देऊन काजलला तिथून म्हणजे घेऊन येतो बाजूला. आता मात्र फार मजा आहे प्रेक्षकांनो या सीनमध्ये, हा सीन थोडासाही स्किप करू नका. अद्वैत येतो आणि नाही ना नाही ना करून ओरडतो घरी आल्यावर. ही विचारते कला काय झालंय चांदेकर. आता तो म्हणतो तू मध्ये बोलू नकोस, मी तुझ्या बहिणीला आवाज देतोय ना, आजोबा सगळे घरातले जमा झाले. अद्वैत जोरात ओरडतो नाही ना खाली ये. नैना म्हणते काय झालं तुला एवढ्यानं ओरडायला? अद्वैत म्हणतो जो प्रश्न मी विचारतोय ना त्या प्रश्नाचं उत्तर दे, आज ऑफिसमध्ये काय झालं? ही नैना म्हणते ऑफिसमध्ये काय झालं? आता राहुल आणि राहुलची आई एकमेकांकडे असे बघायला लागतात. अद्वैत म्हणतो तू सदाशिवशी असं कसं वागलीस? आता नैना म्हणते कोण सदा? मला नाही माहिती कोणी सदा बिदा. अद्वैत म्हणतो ठीक आहे, तुला माहिती नसेल मी तुला आठवण करून देतो. सदा म्हणजे तोच ज्याच्या तोंडावर तू सँडविचची ती प्लेट फेकलीस. हे ऐकून घरच्यांना धक्काच बसलाय. आता लागली नैना म्हणते ओ अच्छा त्याचं नाव सदा आहे का? काय रे अद्वैत, अशी सर्वंटची नावं कोण लक्षात ठेवतं? अद्वैत जोरात ओरडतो तिच्यावर आणि म्हणतो ही इज नॉट जस्ट अ सर्वंट, तो आमच्या चांदेकर ज्वेलर्सचा कर्मचारी येतो. नैना उद्धटपणे म्हणते ओरडले मी त्याच्यावर, मग त्याच्यात काय झालं? एवढं काय मोठं झालंय त्यात? अद्वैत म्हणतो एवढं मोठं काय झालं, असं कसं बोलू शकतेस ग तू, तुला कोणी अधिकार दिला आमच्या स्टाफशी असं उद्धटपणे वागायचा? मग लगेच ही वाटे हिश्श्याच्या गोष्टी करायला लागतात. म्हणते ते ऑफिस काय तुझं नाही आहे, राहुलचं सुद्धा आहे, त्यामुळे माझाही त्या ऑफिसवर अधिकार आहे. मग आता ओरडतात ते राहुलचेच वडील एका कोणाचे, ते म्हणतात की नैना अगं तू अशी कशी एक दिवस काय आली तू आमच्या ऑफिसमध्ये आणि अशी वागलीस? अगं एकदा तरी विचार सरोज वहिनींना की आम्ही आमच्या स्टाफशी कसं वागतो. सरोज वहिनींना कळलं ना तर त्यांना अजिबात आवडणार नाहीये हे सगळं. नैना म्हणते त्याच्यात काय एवढं तुम्ही इश्यू करताय, अशा नोकरांना डोक्यावर नसतं बसवायचं, ते कधी आपल्या डोक्यावर नाचायला लागतील ना ते कळणार नाही. आता मात्र ते आजोबा संतापतात खूप आणि म्हणतात नाही ना तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. अरे चांदेकरांची सून अशी कशी वागू शकते? आम्ही चांदेकर सोन्याचे व्यापारी आहोत, आम्ही आमच्या समध्या लोकांना
सोन्यासारखं जपतो आम्ही आमच्या माणसांना, लक्षात ठेव नैना. नैना लगेच म्हणते, ओ आबा अहो मी असं एवढं काही केलेलंच नाहीये, एवढे का बोलताय तुम्ही सगळेजण मला. मग आता ते आजोबा म्हणतात, ए गप्पा बस, तू ऑफिसात जायची परवानगी मागितली, तू ऑफिस पाहिलं नव्हतं कधी म्हणून मी परवानगी दिली, आणि तू तिथं जाऊन आमच्या सदाशी अशी वागलीस तू. मला तुमचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. आता लगेच नैना म्हणते, मला एक कळत नाहीये तुम्ही मला का बोलताय सगळेजण. हा अद्वैत काही पण येऊन सांगतो तुम्हाला आणि तुम्ही मला बोलताय सगळेजण. मला माझी तर बाजू विचारा ना. अरे कसली उद्धट दाखवली ही बाई. आणि आता ती नैना म्हणते, आपण मालक आहोत आणि आपल्या नोकरांवर आपला वचक असायलाच पाहिजे. आता ते आजोबा जोरात ओरडतात अजून नैनावर, असं अजिबात चालणार नाही. लगेच नैना म्हणते, चालत नाही ना. मग आज सकाळी सकाळी गेल्या गेल्या ऑफिसला हा अद्वैत त्याच्या सर्वंटवर ओरडला. मग नैना म्हणते, अगं तो उगाच कधीच ओरडत नाही, सांगितलेलं काम नसेल केलं त्यांनी म्हणून बोलला असेल अद्वैत. मग लगेच नैना म्हणते, एक्झॅक्टली मी पण तसंच केलं ना. अद्वैत म्हणतो, अगं काही पद्धत असते की नाही वागाय बोलायची, तू प्लेट फेकलीस त्याच्या डोक्यावर, केवढी मोठी जखम झाली त्याला माहितीये तुला. आता त्या अद्वैतची काकू अशी तोंडावर हात ठेवली, बाप रे एवढं मोठं झालं. अद्वैत म्हणतो, अगं मूर्ख मुली, तुझ्यावर पोलीस केस सुद्धा करू शकला असता, कळतंय का तुला काही. तर ही कला पण ओरडते नैनावर, अगं ताई सँडविच मिळालं नाही म्हणून तू अशी कशी वागू शकतेस ग कोणाशी. तो स्टाफ चांदेकरांसाठी काम करतो, याचा अर्थ तू तुझ्या मनासारखं त्यांना वागवून नाही घेऊ शकत. नैना म्हणते, एवढ्या फालतू गोष्टीसाठी इतका का वाद घालताय तुम्ही माझ्याशी. आणि तू तर कला अजिबात बोलू नको, तुला मध्ये बोलायचीच गरज नाहीये, लक्षात ठेव. मी या घरातली सून आहे, त्यामुळे तू उठसूट मला डॉमिनेट करायची गरज नाही. आता ते आजोबा ओरडतात आणि म्हणतात, ए नैना, त्या चांदेकर घराची सून म्हणजे काय असतं ना, हे तुझ्या छोट्या बहिणीकडून शिक, मग हक्क गाजीव. आली मोठी आमच्यावर हक्क गाजवायला. चांगला खरपूस अपमान झालेला आहे या नैनाचा आज. आता ती नैना सगळं काही पुन्हा कलावरच शेकते, मनात विचार करते, हे सगळं ना या नैनामुळे झालंय, हिनेच या आगीत तेल ओतलंय. नाही आता मी गप्प बसणार नाही, आता मी हिचा अपमान करणार म्हणजे करणार. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. भारी दाखवला ना आजचा भाग. मग लाईक करून टाका की, आणि आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा, कारण आता रोज देणार आहे मी या मालिकेचा रिव्ह्यू. आता पुढे आपण बघणार आहोत, ही नैना माफी मागते अद्वैतची, जे काही वागली माझी बहीण त्यासाठी सॉरी. पण आता अद्वैत म्हणतो की सगळं समजलंय मला, तुला काय वाटलं, तुझं जे काही वागणं चालू आहे ते मला कळणार नाही का. आता तो कशाबद्दल बोललाय हे आपल्याला उद्याच कळेल. पण आता रात्री झोपलेले असताना हे दोघं जण, नैना विचार करते की कला विचार करते की आपण डिझाईन्स काढून घेऊया. पण आता अद्वैत तिला बघतो डिझाईन्स काढताना आणि म्हणतो, काय करतेस ग खरे तू. आणि आता ती घाबरते. काय वाटतं तुम्हाला, अद्वैतला कळेल का नैना डिझाईन्स देते ते. कळवा हं प्रेक्षकांनो मला नक्की. आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मला तुम्हाला हा रिव्ह्यू द्यायचा अजून उत्साह वाढेल. नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.